फकी गेली उडून. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी अपील तर लाऊड झाली होती. अपील फेटाळून लावले पंचांनी. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. बघा बघा फिल्डर आळ सावला. फुटबॉल खेळायला लागला. चांगला चेंडू दरम्यान हाताळला गेलाय गोलंदाज गुरुनाथने. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. या बघ क्या बघ मागच्या सामन्यात देखील याच प्रकारे फलंदाजी मात्र करत होता संतोष. पहिले 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव खेळून काढले. त्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार पण लावले. आताही तेच करायचा विचार आहे त्याचा. करेल का? कानमंत्र तर गेलाय त्याच्यापर्यंत. आता मात्र स्टेप आउट होऊन फटका सजवलाय. कव्हर पॉइंटच्या मधोमध चेंडू जातोय. फटका तर चांगला आलाय संतोषच्या बॅट मधून. वन बाउन्स या ठिकाणी देण्यात आलाय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली गेली आहे. निर्धाव चेंडू आलाय. चांगलास त्या ठिकाणी कमबॅक मात्र केले गेले. कुठेतरी एक चौकार आला होता. त्यानंतर मात्र संतोषला कुठेतरी जगडून ठेवलं गेलंय. पुन्हा सागरने त्या ठिकाणी काहीतरी सांगितलं. कुठला तरी मंत्र मात्र दिला गेलाय. आणि तसा खेळ असा खेळ बघू आता. हे असा खेळ हा ह्यो मंत्र होता काय. पण चेंडू जातोय चौकार. का तर आलाय संतोषच्या बॅट मधून. धावफलकाचा विचार केला तर 9 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागले गेलेत खानदेश संघाच्या. शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना खानदेश संघ 9 धावा अद्यापपर्यंत या ठिकाणी लावले गेले. धावफलकावरती पहिले षटक मार्गस्थ आपण पाहतोय गोलंदाज गुरुनाथचं. फलंदाज देखील आपण पाहतोय संतोषला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे आणि संतोष मात्र बाद होऊन तंबूत परततोय. और टू द डीजे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज वापरला जातोय काशीनाथ. पहिला चेंडू सुरेखरित्या त्या ठिकाणी हाताळला गेला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली गेली आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय आपण सागरला.
या ठिकाणी सागरने फटका सजवला, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक करणार नाहीये, चुकी झेल पकड. सागर मात्र डकआउट मध्ये परतला गेलाय. नवका फलंदाज जातोय पुंडलिक. काशीनाथने मात्र चांगली गोलंदाजी केली गेली आहे. सागर सारख्या फलंदाजाला मात्र तंबूत परतवलं गेलंय. वारंवार चांगली गोलंदाजी मात्र राहिली गेली या हौसाची वाडी संघाच्या गोलंदाजांची. काशीनाथ देखील चांगली गोलंदाजी करतोय. धावफलकाचा विचार केला तर 9 धावा अवघ्या धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 गडी मात्र बाद केले गेले आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय पुंडलिक. परंतु फलंदाजासाठी त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली गेली होती. फक्त बॅट टच करायची होती चेंडूला. चौकार मात्र निश्चितपणे आला असता, तसं काही घडलं गेलं नाहीये. वाईट बॉल मात्र झाला गेला. या ठिकाणी पुन्हा फटका हवेत आहे, चेंडू खाली स्वतः गोलंदाज काशीनाथ करणार नाही, चुकी झेल पकडली जाते. पुंडलिक देखील माघारी परततोय. काशीनाथने अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली गेली आहे. अवघी फक्त एक वाईडची रन त्या ठिकाणी मात्र खर्च केली गेली आहे. आणि हा काय लाजवाब चेंडू हाताळला गेलाय काशीनाथने. संजयच्या मात्र दांड्या उद्ध्वस्त केल्या गेला आता. नौका फलंदाज ऋषीला रवाना केला गेलाय. अद्यापर्यंत 4 गडी मात्र बाद झाले गेलेत. खानदान संघाच्या अवघ्या 10 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ काशीनाथ या गोलंदाजाचं. षटक मात्र संपलं गेले. या अवघ्या 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. चला टीम मीटिंग नकोय. शेवटचा सामना आहे. जो संघ मात्र विजय होईल तो
टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचेल, क्वालिफाय होईल. गोलंदाज बबन. उद्या जीएसटी भरायला जायचं. त्या ठिकाणी मात्र चांगला फटका आलाय कव्हर पॉइंटला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. चांगला फटका होता रोहनचा. या 2 धावा मात्र आल्या गेल्यात. गोलंदाज आपण बबनला पाहतोय. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कितपत त्या ठिकाणी मात्र टार्गेट सेट केलं जाईल. त्या ठिकाणी मात्र अपील झाली होती. अपील फेटाळून लावली गेली आहे पंचांनी. एक्स्ट्रा बाउन्स मात्र या चेंडूवरती. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली गेली. अवघ्या 12 धावेवरती त्या ठिकाणी थांबवलं गेलं या खानदान संघाला. अजूनही रोहन सारखा फलंदाज त्या ठिकाणी फलंदाजी करतोय. पुन्हा रोहनने फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल का? चांगलं बॅकअप त्या ठिकाणी मिळायला गेलंय. या 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट केल्या गेल्यात. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील या बबन गोलंदाजाच्या. या 3 चेंडूवरती किती धावा त्या ठिकाणी मात्र येतील, कितपत टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं जाईल खानदान संघाकडून. या ठिकाणी पुन्हा स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका कार्पेटच्या सहाय्याने फटका आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. दुसरा धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा घेण्याच्या नादात मात्र या ठिकाणी ऋषी आपली विकेट गमावतोय. डीजे नौका फलंदाज पंढरीला मात्र रवाना केले गेले. या ठिकाणी पुन्हा फटका सजवला. या रोहनच्या माध्यमातून त्या ठिकाणी 1 सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी राहिलं गेलं आहे. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र या इनिंग मधला शिल्लक असेल. स्ट्राईक एंड वरती पंढरीनाथ. फुलटॉसचा चेंडू होता. फटका सजवणं गरजेचं होतं. तसं काही घडलं गेलं. अवघी सिंगल धाव आली गेली आणि षटक मात्र संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 18 धाव्यांचं टार्गेट समोर असेल विजयासाठी हौसाची वाडी संघाला. चला यायचे लगेच आपण बाहेर यायचे. हौसाची वाडी संघाचे खेळाडू आणि फलंदाजीसाठी मात्र तयार राहायचंय. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. चला 4:21 झालेत. चला लवकर जायचं. येणारे 18 चेंडू 18 धाब्यांची गरज.
येणाऱ्या 18 चेंडू आणि 18 धाब्याची गरज असेल हापसाची वाडी संघाला. जो संघ विजय होईल तो मात्र क्वालिफाय होईल, टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचेल. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण क्वालिफाय होणार, कोण घरी जाणार, हे मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे समजेल. गोलंदाज ऋषी, पहिला चेंडू ऋषीचा चांगला त्या ठिकाणी डिलिव्हर केला गेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली गेली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय या काशीनाथ, नॉन स्ट्राईक एंडला बबन. अशी सलामीची जोडी मात्र मैदानात पाठवली गेली आहे. काशीनाथ ऑन स्ट्राईक, गोलंदाज आपण ऋषीला पाहतोय. व्हाईट बॉल, खूपच खराब चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय ऋषीकडून. ऑफ एस्ट्रीच्या खूपच बाहेरून हा चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉलची सांगता झाली गेली आहे पंचांकडून. एक धाव फलकावरती लागली गेली आहे. समीकरण आले 17 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. हा देखील खूप चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळला जातोय ऋषीकडून. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. प्रत्येक चेंडू मागे मात्र समीकरण चेंज होताना आपण पाहतोय. 16 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. अवघी एक धाव फलकावरती लागली गेली आहे. चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय की ऋषी या गोलंदाजाची. या ठिकाणी मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप झोन मध्ये चेंडू कट केला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. या क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय या बबन टू काशीनाथ. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा समीकरण चेंज झाले गेले. 15 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. अवघे बॉल टू रन अशी ही स्थिती मात्र आपण पाहतोय. पुन्हा त्या ठिकाणी मात्र अपील झाली होती. या अपील मात्र प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळते, कारण तितका हाय व्होल्टेजचा सामना देखील आपण पाहतोय. या अवघे बॉल टू रन अशी लढत मात्र चालली गेली. अवघ्या शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाईल का, त्या प्रकारे मात्र गोलंदाजी होईल का हे पाहणं देखील गरजेचं असेल. पुन्हा त्या ठिकाणी खूपच ऑपेस्ट्रीच्या बाहेरून चेंडू हाताळला गेलाय. वाईट चेंडूची त्या ठिकाणी सांगता झाली गेली या पंचांकडून. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 14 चेंडू 13 धाब्यांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय ऋषी. स्ट्राईक एंडला मात्र बबनला पाहतोय. बबनने फटका सजवला. गॅप झोन मध्ये आउटफील्ड खूपच फास्ट आहे. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवर होता. चेंडू निघून गेलाय सावकार. और टू द डीजे. बापरे, या कोण रेगला, आवाज आला का? दरम्यान निर्धाव चेंडू आलाय. पहिलं षटक संपलं गेलंय. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. येणारे 12 चेंडू आणि 9 धाव्यांची अजूनही गरज असेल हापसाची वाडी संघाला. चला चला लवकर लवकर फास्ट फास्ट घ्यायचंय. येणारे 12 चेंडू आणि 9 धाब्यांची अजूनही गरज असेल विजयासाठी या हापसाची वाडी संघाला.
गोलंदाजी मार्गवरती येतोय सागर. या 9 धाबा डिफेंड करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये. हा चमत्कार घडवू शकेल का? या ठिकाणी मात्र चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झाला गेलाय. तिसऱ्या धावेला देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव घेण्याच्या नादात या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय काशीनाथ. गरज 11 चेंडू 7 धाव्यांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय सागरला. स्ट्राइक एंडला मात्र फलंदाज आपण पाहतोय भवनला. नॉन स्ट्राइक एंडला नवका फलंदाज बाळू. या ठिकाणी मात्र पंचांचा बोट आकाशाला गवसणी घालताय म्हणजे फलंदाज बाद. लवकर जायचंय. नौका फलंदाज गुरुनाथ. नौका फलंदाज गुरुनाथला रवाना केलं गेलंय. एक हाय व्होल्टेज सामना होईल का? कारण अंतिम सामना आहे आजच्या या नाईटचा. 10 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. पुन्हा त्या ठिकाणी मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तितका चतुर त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय सागरला. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. 9 चेंडू 7 धाव्यांची गरज. म्हटलं गेलं होतं हाय व्होल्टेजचा सामना होईल का? अगदी लॉ स्कोरचा बॉल टू रनचा हा सामना अजूनपर्यंत या ठिकाणी रंगतोय. त्या ठिकाणी मात्र सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली गेली आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 धाव्यांची गरज. 8 चेंडू 6 धाव्यांची गरज. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज बाळू स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज आपण सागरलाच पाहतोय. 8 चेंडू 6 धाव्यांची गरज. एक बिग हिट दूर हा सामना असेल हौसाची वाडी संघासाठी. तर गोलंदाज या ठिकाणी मात्र कमबॅक करेल का? वाईड बॉल. पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळायला गेली. 8 चेंडू 5 धाव्यांची गरज. एक सिंगल धाव आली.
चेंडू 4 धाब्यांची गरज. सात चेंडू 4 धाब्यांची गरज. हा चमत्कार मात्र या ठिकाणी घडवला जाईल का खानदान संघाकडून. लाऊड अपील तर झाली गेली होती पंचांकडे. नक्कीच 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली गेली आणि षटक मात्र संपल्याचा इशारा येतोय या पंचांचा. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. येणारे 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज. अरे घ्या बाबा पटकन. 4:33 झालेत. 5 वाजायला आले. घ्या लवकर. ते बघ लोक उठून मॅच बघायला यायला लागलं आणि आपण अजून इथंच बसलो. खेळवा पटकन. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज. पंढरी गोलंदाजी मार्क वरती. घे विठ्ठलाचं नाव. अरे करा सुरुवात. पंढरी गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी घ्या. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय बबन. सॉरी गुरुनाथ. स्ट्राईक एंडवरती खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती बाळूला पाहतोय या ठिकाणी. हा संतोष त्याला हातांना धरून असा उभा कर आणि मग जा कीपरला. जे समोर पंच 1 मिनिट लक्ष द्या. पंच जे समोर क्षेत्ररक्षक ठेवलाय तो जवळ त्याला फक्त हालचाल करायला नका सांगू. 6 चेंडू 3 धाब्यांची गरज. चांगला चेंडू हाताळला जातोय पंढरीकडून. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली गेली आहे. 5 चेंडू 3 धाब्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना होईल का. या 3 धावा डिफेंड केल्या जातील का या पंढरीकडून. तो विक्रम जर या पंढरीने केला तर नक्कीच खांद्यावरती घेऊन मात्र नाचल संतोष शेंडे. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. ही झेल कॅरी केली जाईल का. त्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल झाला. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 4 चेंडू 1 धाब्याची गरज. ही झेल जर का कॅरी केली गेली असती तर सामन्याचं चित्र मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 4 चेंडू 1 धाब्याची गरज. 1 धावेसाठी मात्र हा विलंब. हलकी प्लेसमेंट करण्याच्या नादात पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र बीट होतोय फलंदाज गुरुनाथ. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. 3 चेंडू 1 धाब्याची गरज. जर ती झेल मात्र कॅरी केली गेली असती तर मात्र सामन्यात जिवंत असता. अजूनही काही सामना संपला गेला नाहीये. कोणत्याच बाजूने मात्र रिझल्ट लागेल हे देखील सांगता येणार नाहीये. व्हाईट बॉल सामना विजयी